जीआयटीशी रिलेटेड म्हणजे पचन संस्थेशी रिलेटेड जे काही आजार असतात ते आजार म्हणजे काय आहे, सोपे साधे गॅसेस होतात, ब्लोटिंग होतं, त्याच्यानंतर ऍसिडिटी होते. त्याच्या पुढे गेलो तर आपल्याला आयबीएस आता खूप कॉमन झालेलं आहे, त्याच्यानंतर अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे. हे अशा प्रकारचे आजार गटशी रिलेटेड निर्माण व्हायला लागतात. पण हे इथेच थांबत नाहीये. गटला आपण सेकंड ब्रेन म्हणतो. ब्रेन का म्हणतो? कारण आपल्या पोटातले जे काही खाद्य आहे, आपण जे काही खाद्य खातोय त्याच्याशी आपल्या इमोशन्स पण निगडीत असतात. म्हणजे उदाहरणार्थ घ्या की आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटते तर आपल्याला पोटात गडगडायला लागतं. एक गट फिलिंग म्हणतो ना आपण, की आपल्याला कळतंय हे काहीतरी चुकतंय, हे काहीतरी बरोबर आहे, असं काहीतरी होणार आहे. दिस इज नोन ॲज सेकंड ब्रेन. आणि तो का निगडीत असतो? कारण आपल्या गटचं आपल्या ब्रेनशी कनेक्शन आहे. कसं कनेक्शन आहे? तर आपल्याकडे 3 प्रकारचे कनेक्शन्स आहेत याच्यामध्ये.